एक एक मॅच जिंकणारे हे संघ आता समोरासमोर येऊन थांबलेले आहे. तिथे जो जिंकेल त्याला मात्र या स्पर्धेमध्ये लागोपाठ दुसरा सामना तो संघ जिंकताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघा आता इथे एक महत्त्वाची मॅच आजच्या दिवसातला होणार हा चौथा सामना पुढे राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक ज्या प्रल्हादनं या आधीच्या मॅचमध्ये अफलातून सुरुवात करत संघाला विजयापर्यंत आणण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं. आता इथे थोडंसं बॅटिंग ऑर्डर बदलून थोडासा चेंज मैदानावरती करून टीम आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालेला हा चेंडू होता आणि तो पहिला बॉल आपण बघाल निर्धाव तिथे बघायला मिळाला. धाव येणार नाही पहिल्या चेंडूवरती. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघाल स्विंग अँड मिसची कहाणी. टप्पा पडल्यानंतर समोर दिशा बदलणारा हा चेंडू होता. अपील मोठं दिसलंय आणि अपील झाल्यानंतर दोन पंच येतात एकत्रित येत डिसिजन काय घेतात हे पाहिलं जाणार आहे, बघितलं जाणार आहे. दोन पंच एकत्र आल्यानंतरचा हा डिसिजन काय असणार आहे आणि समोर OUTचा हा कॉल मुख्य पंचांनी दिला आणि पहिला खेळाडू बाद होऊन माघारी येईल. पहिला खेळाडू बाद होऊन माघारी जाणार आहे आणि शून्यावरती पहिला धक्का मिळतोय तो टीम फार्मा टायटन्सला. एक मोठा खेळाडू ज्या खेळाडूने यापूर्वीच्या मॅच मध्ये खूप मोठा धावफलक गोळा केला होता तो शून्यावरती बाद. न्यू बॅटर मैदानावरती शशी. न्यू बॅटर शशी आतमध्ये शून्यावरती पहिला खेळाडू बाद आहे. ग्रुप काशी हे न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी असणार आहे. शून्यावरती प्रल्हाद माघारी गेलाय आणि आता इतका मोठा खेळाडू इतक्या लवकर स्वस्तात माघारी गेल्यानंतर आता बाकी खेळाडूंची जबाबदारी यातमध्ये वाढते आणि ती जबाबदारी यातमध्ये घेऊन आता इथून पुढे बाकी खेळाडूंना यातमध्ये खेळावं लागणार आहे. महत्वाची मॅच आहे कारण एक सामना ऑलरेडी जिंकलाय. त्यामुळे इकडे जर जिंकलात तर दुसरा सामना आपण बघाल आतमध्ये तुम्ही जिंकणार आहात आणि त्यानंतर अजून एक मॅच जिंकल्यानंतर सरळ तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. बॉल पुन्हा 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू वेल बॉल आतापर्यंत लाईन लेंथ अचूक ठेवली. भरकटू दिला नाही एकही चेंडू आणि समोरची बॅटिंग ऑर्डर इतकी मोठी तगडी उभी असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्यांना एकही धाव समोर घेऊ दिलेली नाही. तर एक गडी बाद होऊन तंबूमध्ये जाऊन आता आराम करतोय. फार्मा वॉरियर विरुद्ध फार्मा टायटन्स अशी मॅच आतमध्ये. हा चेंडू मात्र थोडंसं शपलिंग करत बॅटवरती घेतला हा बॉल आणि खेळाय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 रन चौकार. या चौकारानं संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होतोय. 4 धावा धावपलकीवरती ऍड होणार आहेत. व्यावसायिक गटामध्ये खेळणारे फार कमी तुरळक खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये बघाल जे कमर्शियल लेवलचं किंवा प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आतमध्ये खेळतात. काही प्लेयर आपण पाहतो वाडेकर अर्थात टुर्नामेंट टू टुर्नामेंट खेळण्यासाठी आतमध्ये येतात. काही स्पर्धा जर बघितल्या तर आपण ऑप्शन पद्धतीमधून या फील्ड मधल्या स्पर्धा पुढे येताना आपण बघितलेल्या आहेत. आता काही ठराविक खेळाडू असे जे कमर्शियल लेवलचं किंवा व्यावसायिक गटातलं क्रिकेट खेळतात ज्यांचं प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे. मात्र बाकी खेळाडू मात्र आपण बघाल काही टुर्नामेंट टू टुर्नामेंट मैदानावरती येत असतात आणि या खेळामध्ये पाहिजे ते मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं टीम तुम्हाला सराव मनापासून करावा लागतो आणि तुम्ही सराव जर मनापासून केला तर मग तुम्हाला या खेळामध्ये पाहिजे ते मिळवता येतं. त्यासाठी तो सराव तुम्हाला मनापासून करावा लागतो. तुमची गुंतवणूक मोठी असावी लागते. आता ती गुंतवणूक किंवा तो प्रॅक्टिस किंवा सराव किती दिवस करावा हे सांगता येणार नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही मी 1 वर्ष प्रॅक्टिस केली 2 वर्ष प्रॅक्टिस केली म्हणजे आता बस झालं. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सुद्धा आजही सांगतो की मी अजून बरंचसं काही या क्रिकेट खेळातलं शिकायचं राहून गेलो. त्यामुळे अशी गुंतवणूक ही जी महत्वाची असते ह्या गुंतवणुकी फार महत्वाच्या असतात. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकून पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 4 धावा 1 गडी फक्त आतापर्यंत आपण पाहतो. 1 गडी गमावल्यानंतर त्या 4 धावा धावपलक दाखवतो. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. अभ्यास महत्वाचा आणि प्रत्येक फील्ड मध्ये किंवा
प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. आता इथे मैदानावरती पुस्तकी अभ्यास करून चालत नाही, तर इथे अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीत अर्थात केलेली निशांत साधना महत्त्वाची असते आणि ती एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात निशांत साधना महत्त्वाची असणार आहे आणि ती साधना तो सराव मनापासून करावा लागतो. या खेळामध्ये विविध तंत्रज्ञान आपण पाहायला अवगत झालेले आहेत. वेळ दिल्यानंतर, गुंतवणूक दिल्यानंतर, ते सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला या खेळामध्ये यश मिळू शकतं. फाईन लेगमध्ये हा चेंडू आणि सरळ खेळ आहे अभिज्ञ. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर या बॉलवरती येतील 6 धावा. षटकार येतोय आणि या षटकाराने धावपलकेवरती धावपलक दुहेरी अंकामध्ये जातोय. तो धावपलक 10 धावा. 3 ऑन बूट आउट ऑफ द पार्क टाकून दिलेला तो चेंडू फाईन लेग मध्ये. आपल्या स्पर्धेचे आयोजक तिकडे काम करतायत, जे चेंडू घेऊन येतील हा मॅच बॉल. अभित पुन्हा ऑन स्ट्राइक इनला. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर फार्मा टायटन्स टॉस जिंकून आम्ही प्रथम बॅटिंग करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून पुढे आणण्यात आला आणि आता इथे प्रथम बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्ध्याच्या समोर किती टार्गेट हे सेट केलं जाईल. वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येतोय पुढे. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुन्हा एकदा पुढे असणार आहे, तो म्हणजे 11 धावा. 47 धावा धावपलक दाखवतो प्रोजेक्टेड स्कोर. आतापर्यंत ही जी सरासरी टीमने राखली आहे, अशा सरासरीनं पुढे येत राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आपण बनवू शकला. तो एक्सिलेटरवरती पाय ठेवण्याचं काम षटक क्रमांक 2 मध्ये आता दिसतंय, कारण थोडंसं आता या षटकामध्ये आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न अभित यांच्या माध्यमातून ऑन स्ट्राइक एनला ब्ल्यू कलरचा जर्सी परिधान करून लेग स्टंप वरती ठेवलेला चेंडू पुन्हा स्क्वेअर लेग मध्ये टाकून दिला आणि या षटकामधला हा दुसरा षटकार फार्मा टायटन्सच्या माध्यमातून पुढे आला. या षटकाराने धावपलकेवरती 17 धावांचा हा स्कोरबोर्ड पूर्ण होणार आहे. 17 धावा धावपलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातील चौथा सामना फार्मा वॉरियर विरुद्ध फार्मा टायटन्स अशी ही मॅच मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्यासाठी लढाई मोठी आहे आणि 20 टीम्स या स्पर्धेमध्ये होत्या. त्यापैकी काही संघांचा प्रवास मात्र काल संपलाय. काही संघांसाठी या स्पर्धेचं दार बंद झालंय, तर आजही 2 ग्रुप आपण खेळवतोय. त्यामधला ग्रुप डी आपण आतमध्ये खेळवताना आता समोर हा सुरू असणारा सामना आहे आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. हा फटका शॉर्ट मिड विकेट पुढे. 1 धाव तिथे येईल. एका सिंगल धावेने धावपलकेवरती 18 ऑन बोर्ड. 18 धावांचा हा धावपलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक पूर्ण आहे. 18 धावा धावपलकेवरती. टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतोय. 2 संघांमध्ये सांघिक खेळ, मैत्रीपूर्ण भावना, एकमेकांचे चांगले मित्र आहेत, मात्र मैदानावरती एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून लढताना आपण आतमध्ये बघतोय. आणि ही लढाई बॉन्ड लाईनच्या आतमध्ये, बॉन्ड लाईनच्या बाहेर आल्यानंतर मात्र एकमेकांचे चांगले मित्र एकमेकांसोबत दिसतात, मात्र आतमध्ये एक कट्टर प्रतिस्पर्धी आणि संघर्ष आतमध्ये बघायला मिळतो. शतरक्षकाला अंदाज घेता आला नाही या बॉलचा आणि डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय आणि त्या चेंडूवरती येतील त्या 4 रन. या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय आणि धावपलक आहे तो 22 पूर्ण. 1.4 षटक आतमध्ये आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू समोर मात्र एस्टनवरती हा बॉल जाऊन लागलाय. क्लीन बोल्ड आणि धक्का क्रमांक 2 टायटन्सला दुसऱ्या षटकामध्ये. तेव्हा गोळा करायला सुरुवात झाली होती. 2 षटकार 1 चौकार आला होता, मात्र विकेट मिळाली ही दुसऱ्या क्रमांकाची षटक क्रमांक 2 मध्ये आणि फार्मा टायटन्सचा हा दुसरा खेळाडू बाद होऊन माघारी जाईल. 22 धावा धावपलकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर आतमध्ये दाखल होतील खेळण्यासाठी. शशी कुमार मैदानावरती खेळण्यासाठी दाखल होणार आहेत. 22 धावा धावपलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. की मैत्रीपूर्ण लढाया काही बघायला मिळतात. एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही आतमध्ये लढलेत, मात्र बॉन्ड लाईनच्या बाहेर आल्यानंतर मात्र एकमेकांचे चांगले संबंध जोपासण्याचं काम प्रत्येकाने केलंय. क्रिकेट माणसं जोडणारा खेळ आहे. मॅथ्यू वेडला आपण बघा, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिल फ्यूज, एका सामन्यामध्ये त्याला चेंडू लागला आणि तो फिल फ्यूज मृत्युमुखी पडला. त्यानंतर मॅथ्यू वेडनं फिल फ्यूजचा जो टॅटो आहे तो त्याच्या हातावरती काढलाय आणि त्याचा जो टेस्टचा कॅप नंबर आहे तो त्याने त्याच्या बॅटवरती टाकलाय. हे एक आदर्श उदाहरण आहे मैत्रीचं. मॅथ्यू वेड ज्याच्या हातावरती फिल फ्यूजचा टॅटो त्यानं काढलेला आहे. शशी पहिलाच बॉल फाईन लेग मध्ये. 1 बाउन्स घेत हा चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. फिरोज सरांचा इशारा येतोय. 4 रन चौकार. 22 धावा आल्या षटक क्रमांक 2 मध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती त्या 26 धावा.
त्यामुळे अशा मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचं काम आपण बघत असतो. अशा या स्पर्धेच्या माध्यमातून एकात्मिक विकास तर होत असतो, मात्र त्याचबरोबरीत अनेक आपण पाहतो अडीकडं संबंध हे क्रिकेटच्या मैदानावरती ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जातात. आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण या क्षेत्रामधलं ह्या फील्डमधला अनेक लोकांना एकत्रित येत आणि एकाच व्यासपीठावरती आणण्याचं काम आयोजक कमिटीच्या माध्यमातून पाठीमागच्या वर्षी सुद्धा खूप चांगली टुर्नामेंट बघितली होती. आधी हा बॉल एका साईडनं दोन खेळाडू बाद आहेत, मात्र दुसऱ्या साईडनं या खेळाडूनं खूप चांगला चेंडू आणि खूप चांगल्या पद्धतीच्या फटक्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी डावाला पुढे कलाटणी देण्याचं काम त्याच्या माध्यमातून 32 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एखादा खेळाडू असतो, बाल जरी संघ डगमगत असला, उसळलेला समुद्र असतो, सागर असतो आणि तिथे जर आपली नाव भरकटली तर अशा अनेक नाविक असतात, मात्र त्याचा जो कॅप्टन असतो एखादा नाविक पुढे येतो आणि ती जहाज बुडू देत नाही. तसंच इकडे सुद्धा तुम्ही बघा, एखादा खेळाडू मैदानावरती थांबतो टीमसाठी, जो त्यांच्या संघाची जी नाव आहे, जी बोट आहे ती बुडू देत नाही, त्यासाठी तो प्रयत्न करतो आतमध्ये. 33 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ आपण आतमध्ये बघा संपलाय आणि 33 वरती हा स्कोर बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना चौथा सामना पुढे फार्मा वॉरियर्स विरुद्ध फार्मा टायटन्स अशी मॅच. हा चेंडू लेग स्टंप वरती स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय आणि सरळ टाकून दिलेला हा चेंडू पुन्हा एकदा जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती सुद्धा येतोय एक मोठा षटकार. या षटकारानं धावपलकीवरती 39 धावा या धावपलकीवरती आहेत. चांगली बॉलिंग राहिली होती पहिल्या षटकामध्ये, मात्र त्यानंतरचं कमबॅक बॅटिंग टीमचं मोठं राहिलंय. 1992च्या वर्ल्ड कप मध्ये वसीम अक्रमनं पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या अफलातून बॉलिंगनं पाकिस्तानला इतिहासातील पहिला वर्ल्ड कप जिंकण्यास मदत केली होती. त्यानं तब्बल आपण पाहिलं फायनलमध्ये 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानला 22 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकून दिला. मिडल ऑर्डर मध्ये थांबले हे 2 खेळाडू टीम टायटन्स कडून. मिडल ऑर्डरची जबाबदारी मोठी असते, कारण महत्वाचे आपले जर पहिले सलामीवीर लवकर बाद झाले तर सगळी जबाबदारी मिडल ऑर्डर वरती येते, मधल्या फळीवरती येते आणि त्यानंतर मधल्या फळीलात मध्ये आपल्या टीमसाठी उभं राहावं लागतं. 39 धावा धावपलकीवरती आणि ही मिडल ऑर्डरची फळी सांभाळण्याचं काम या 2 फलंदाजांनी चांगलं केलंय. वा, पुन्हा एक उंच आकाशात हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय आणि या बॉल वरती सुद्धा येतोय षटकार. शशीच्या बॅट मधून येणार हे ब्लास्ट आतमध्ये. 45 धावा धावपलकीवरती. 45 धावा धावपलकीवरती. बॉल द्या. 45 धावा धावपलकीवरती. बॉल बाहेर टाकलेत. काल सरी सुतारनं एकाच मॅच मध्ये मला वाटतं 7-8 बॉल हरवले होते, तर आजही बॉल हरवण्याची संख्या खूप जास्त दिसते. 45 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.5 षटक संपल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या, मात्र त्यानंतर गोलंदाजांवरती अटॅक चढवलाय. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. एक अतिरिक्त धाव एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावपलकीवरती. तिसरं षटक अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावरती असताना 46 हा स्कोर बोर्ड पूर्ण आहे. 16.24 करंट रन रेट आतापर्यंत बाल टीमकडे दिसलंय. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये उंच फटका समोर. शतरक्षक तिकडे झेल घेण्यासाठीचा प्रयत्न होता, मात्र त्याच्या हातातून तो झेल निसटला आणि षटक 3 आतमध्ये टाकून पूर्ण झालं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती पूर्ण झाल्या त्या 48 धावा. मिडल ऑर्डरनं चांगला खेळ दाखवलाय. मिडल ऑर्डर मध्ये हे 2 खेळाडू उभे राहिलेत. राहुल द्रविड खेळायचे आपल्या टीम कडून. जे पूर्वी जुने जाणते प्रेक्षक त्यांना माहित असेल ऑस्ट्रेलिया संघाची काय दहशत होती. सौरभ गांगुलीनं पुढे येऊन बॉल मारला की तो षटकार फिक्स धरायचा. सचिन तेंडुलकर खेळताना अख्खा देश थांबायचा आणि राहुल द्रविडला द ऑल का म्हटलं जायचं हे जुन्या जाणत्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती असेल. 2004 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरती राहुल द्रविडनं 5 सामन्यात 3 शतकांची कमाई केली होती. चांगल्या गोलंदाजांना राहुल द्रविड रडवायचा.
वाईड. गोलंदाजीसाठी गणेश. वाईट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. सुंदर असा फटका, चांगला कनेक्ट आणि हा षटकार. दोन वाईड आणि एक षटकार. गणेश. पुन्हा एकदा आणि हा उत्तम असा झेल या ठिकाणी. सुंदर असा झेल. खेळाडूचं नाव काय? श्रीराम. सुंदर झेल श्रीराम कडून या ठिकाणी. बॅटिंग साठी आला आहे तो विजय. अतुल पवार. पुढचा चेंडू गणेश आणि पुन्हा एकदा बिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. बघूया फिल्डर कोण येतो खाली. गणेश स्वतःच्या गोलंदाजीवरती सुंदर असा झेल गणेश कडून. काहीसा नौका असा संघ, परंतु कमालीची कामगिरी करताना गणेश. दोन वाईड एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक गणेश याच्याकडून. शाहरुख सोहेल बॅटिंग साठी आलेला आहे तो सोहेल. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत. बघूयात काय होतं या ठिकाणी. षटकार. एक तर हार एक तर पार. एक तर विकेट किंवा षटकार. अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. माझं सहकारी अतुल. कॉमेंट्री मध्ये आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद विशाल. अतिशय चुरशीचा सामना म्हणू शकतो फार्मा टायटन फार्मा वॉरियर मध्ये. टायटन्सने 62 रन घेतले 3.4 षटकामध्ये. पुढचा चेंडू सोहेलला. त्रिफळा बाद. गणेशने ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या. सुंदर अशी गोलंदाजी गणेश कडनं. मित्रांनो, मी या ठिकाणी अपील करू इच्छितो की पॅरलली आपण मंचाच्या बाजूला, मंचापाशीच म्हणू शकतो की आपण रक्तदान शिबिरही करतो आयोजित. आनंद मेडिकल डिस्ट्रीब्युटर विजय शेठ राठी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात मदत केलेली आहे. त्यांचे आभार. आणि ज्यांना कोणा रक्तदान करायचे त्यांनी मंचाच्या बाजूला येऊन रक्तदान करावे. रक्तदान हे श्रेष्ठदान. कॅमेरामॅन जरा इकडे मंचाकडे एकदा कॅमेरा वळवा. रक्तदान चालू आहे थोडस. आपण तेही थोडस दाखवता येईल. जे कोणी लोक आहेत ते थोडं पाहू शकतात की जे लोक श्रेष्ठदान करतायत
या ठिकाणी आपला सहकारी अजय कदम आहे जो रक्तदान करतोय. सुंदर असा प्रतिसाद मिळतो त्याला. धन्यवाद अजय. स्वप्नील. कॅमेरा राहू दे 5 मिनिट असंच. आता कॉमेंट्रीची कमान सांभाळेल माझा सहकारी ऋषी. अडुसष्ट धावा धावपलकीवरती आहेत. टीम फार्मा टायटन्स न मोठा धावपलक गोळा केला. शून्यावरती त्यांचा पहिला खेळाडू बाद झाला होता, मात्र त्यानंतरच कमबॅक बघा तुम्ही. 74 धावा या धावपलकीवरती टीम पूर्ण करते. हे महत्वाचं. तुम्ही बघा की व्हर्सॅटिलिटी कशी आहे. एका किंवा 2 किंवा 3 खेळाडूंवरती फलंदाजांवरती डिपेंड नसणारा हा संघ. जोही बॅटर जोही फलंदाज मैदानावरती आलाय त्यानं मोठा धावपलक गोळा करण्यासाठी मोठं योगदान दिलंय. मग तो एक षटकार खेळून माघारी गेलाय, एक चौकार खेळून माघारी गेलाय, मात्र त्यांनी मोठे फटके खेळत धावपलकीची सरासरी मात्र उत्तुंग ठेवली. धावपलकीवरती धावपलक शेवटचं षटक सुरू असताना 74 वरती हा स्कोर बोर्ड पूर्ण आहे. कोण आलंय? शाहरुख. चला टीम थोडस स्पीडअप करा. न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी दाखल होतील शेवटच्या षटकामध्ये. 4.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलक 74 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 खेळाडू बाद आहेत. मात्र 74 वरती हा धावपलक 7 गडी गमावल्यानंतर रक्तदान शिबिर इकडे पॅरलली आपण पाहतो. इकडे आपण कव्हर करतोय. ज्यांना ब्लड डोनेट करायचंय त्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या डाव्या साईडला या ठिकाणी येऊ शकता. एक छान उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुढे आणतोय. 75 धावा या धावपलकीवरती 4.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 75 धावा धावपलक 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलंय. चला टीम थोडं लवकर खेळा, लवकर खेळा. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. षटकार आलाय. अक्षयच्या बॅट मधून आलेला एक सुपरसॉनिक स्ट्रोक पुढे आणि षटकारानं धावपलकीवरती 81 धावा धावपलकीवरती.
विजयासाठी 82चं टार्गेट. टार्गेट 82. चला फिल्डिंग टीम लगेच आणि फार्मा टॉस करून घ्या तुम्ही. पायरेट्स कॅप्टन इकडे या. चला बॅटिंग टीम. शशांक सोनवणे आपण स्टेजवरती या. चला बॅटिंग टीम. चला 2 खेळाडू लगेच. ब्याऐंशी धावा टार्गेट विजयासाठी पुढे सेट केलेला आहे. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर फार्मा टायटन्स काही कमी धावपलकीमध्ये थांबतो कसं चित्र काही काळ तयार झालं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्या बॅट्समननं केलेला धावा गोळा, त्याचा वेग, त्याची सरासरी मोठी तीव्र दिसली आतमध्ये. आणि त्यानंतर आता 81 वरती स्कोर बोर्ड 82चं टार्गेट चेस करण्यासाठी टीम आतमध्ये दाखल होणार आहे. ती फार्मा वॉरियर. फार्मा टीम तुमचा 12वा प्लेअर नाहीये इथे. टायटन्स टीम तुमचा प्लेअर नाहीये. ब्याऐंशी धावांचा रनचेस मैदानावरती सेट होतोय. रेडी आहे सगळं. आपण पाहतो ठिकाणं सेटअप आणि मॅचला सुरुवात सेकंड इनिंग मध्ये आपण आलेलो आहोत. चेंडू पुढे सोडून दिला आणि पहिलाच बॉल वाईट बॉल बरोबर इथं मॅचला सुरुवात होते. एका अतिरिक्त धावेनं धावपलकीवरती एक सिंगल आपण पाहायला ऍड होईल. फार्मा वॉरियर मॅच खेळणार आहे. पायरेट्स ऑफ हडपसर यानंतर ही मॅच खेळवतो आपण. दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी तयार राहा. पुलर लेन्स हा चेंडू मिड ऑफ पुढे पुन्हा एकदा या चेंडूवरती समोर पहिला बॉल थोडा वाईट राहिला. मात्र त्यानंतर पुढे मिड ऑफ कडे आलेला हा चेंडू पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रल्हाद हे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन ते पुढे. यावेळेस गती परिवर्तन केलेला हा चेंडू बॅटचा टॉप एज क्षेत्ररक्षकाच्या समोरनं चेंडून अक्षरशः दिशा बदलली आणि लॉंग लेग मध्ये गेलेला हा चेंडू सरळ सीमारेषा ओलांडून बाहेर जाईल. या चेंडूवरती मिळतील 4 रन. शांत पद्धतीने आतापर्यंत सामना धावांचा पाठलाग सुरू झाला. रिक्वायर 100 धावफलक दाखवतो प्रति षटका. पाठीमागे ते 16.5 म्हणजे 16.5च्या रिक्वायर 100 ना आता इथून पुढे धावफलक गोळा करायचा आहे. 5 धावा धावपलकीवरती आहेत. एकेरी अंकामध्ये असणारा हा धावफलक अजूनही बराचसा परावास इथून पुढे कारण येणारी 4 षटकांमध्ये येणं बाकी असणार आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक समोर एक धाव तिकडे पुन्हा एकदा येणार आहे. जिथून धावा मिळतील तिथून धावा गोळा करण्याचं काम राहणार आहे कारण 1-1 2-2 धावांनी पुढे पण बाल विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
कारण एक एक धावा सुद्धा किंवा ह्या सिंगल डबल धावा सुद्धा मोठं योगदान देत असतात ज्यावेळेस तुम्ही मोठ्या धावपलकेचा पाठलाग घेऊन येत असता. कारण प्रत्येकच चेंडूवरती तुम्ही मोठा फटका नाही खेळू शकत. चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला मान सन्मान देण्याचं काम करावं लागतं. पाठीमागे गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न आतमध्ये करत असतात. चांगल्या चेंडूची जर छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला करून द्यावी लागते. त्यामुळं जे चांगले चेंडू आहेत त्याचा मान सन्मान ठेवण्याचं काम, तर जो चुकीचा चेंडू आहे त्या चुकीच्या चेंडूवरती तुम्ही मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न अर्थात करू शकता. 7 ऑन बोर्ड 7 धावा धावपलकेवरती. हा बॉल यावेळेस मात्र झोन मध्ये मिळाला आणि सरळ टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा बॉल या चेंडूवरती एक सुपरसॉनिक षटकार. या षटकारानं धावपलकेवरती 13 ऑन बोर्ड 13 धावा धावपलकेवरती. 13 धावा धावपलकेवरती आहेत. 25 चेंडू अजून डावामध्ये. एकूण 70 धावांची आवश्यकता 25 चेंडूमध्ये. विजयासाठी फुल टॉस चेंडू बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका आणि पुन्हा एकदा हा बॉल जाईल एक बाउन्स घेत सरळ सीमारेषा बाहेर. पहिलं षटक संपलं आतमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 17 धावांचा हा स्कोर बोर्ड आहे. मोठ्या फटक्यांचा खेळ बघितला त्यानंतर सिंगल डबल धावा बघितला. 24 चेंडूमध्ये आता 65 धावांची गरज आहे. की असं नाही की आपण फक्त मोठे फटकेच घेऊन धावपलक बनवू शकतो किंवा गोळा करू शकतो. त्यासाठी सिंगल डबलच्या 10 धावा आहेत त्या सुद्धा फार मॅटर करत असतात. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. इसलिए हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बहुत बदलाव ला सकते हैं. 24 चेंडू 65 धावांची मॅच. हे सारखे बाहेर आहेत. शाहरुख याआधी मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसले होते. या मॅच साठी मात्र आपण पाहतो ठिकाणं त्यांच्या जागेवरती दुसऱ्या प्लेअरला त्यांनी आतमध्ये संधी दिलेली. अभित बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 पुढे घेऊन येणार आहेत. ग्रुप ई यानंतर मैदानावरती काही वेळात येईल. तो ग्रुप मात्र स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग कंटेंडर या ग्रुप मधून लढतील. ग्रुप ई प्रबळ दावेदार आहेत बक्षीस पात्र फेरीतले हे सगळे. पीसीएमसी रायझिंग स्टार हा मैदानावरती खेळणार आहे. MR वॉरियर सातारा, साताऱ्याची एक टीम या मैदानावरती यानंतर खेळेल. औंध टायगर्स, औंध वरून एक टीम या मैदानावरती खेळणार आहे. आणि पीसीएमसी योद्धा असे 4 मोठे तगडे संघ यानंतर मॅच साठी पुढे येतील. हा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आणि झेल होतोय आणि या झेल बरोबरीत पहिला खेळाडू बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग टीमला 18 वरती. 18 ऑन बोर्ड 18 धावा धावपलकेवरती एकेकड्याच्या मोबदल्यामध्ये. फार्मा वॉरियर्स आणि पायरेट्स ऑफ हडपसर 2 मॅच आहेत अजून. 21 चेंडू मध्ये 64 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. पायरेट्स ऑफ हडपसर कॅप्टन या आणि फार्मा वॉरियर कॅप्टन या. चला स्पीडअप करा बॅटिंग टीम, स्पीडअप करा. चला लवकर या जागेवरती. विजय या टॉस साठी या. हडपसरचे कॅप्टन आता टॉस होणार आहे पायरेट्स ऑफ हडपसर आणि फार्मा वॉरियर या संघामध्ये. वीस धावा या धावपलक्यावरती. 20 ऑन बोर्ड एक गडी आतापर्यंत टीमने गमावला. विजयाचं कॅल्क्युलेशन बोर्ड वरती 19 चेंडू मध्ये बनवायचे 62 धावा. 19 चेंडू 62 धावांची गरज फार्मा टायटन्स विरुद्ध फार्मा वॉरियर या 2 टीम मध्ये. आमचे जे कॅमेरामॅन आहेत स्क्वेअर लेग वाले त्यांना विनंती करतो आम्ही हा टॉस कव्हर करा. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लास्ट मोठा आहे
आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार आहे, तो एक मोठा षटकार आहे. टॉस केला जातो यानंतर होणाऱ्या सामन्याचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून काम करत असताना अतुल त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. फार्मा वॉरियर्स आणि पायरेट्स ऑफ हडपसर या दोन टीम लढतील. हडपसर टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. 18 चेंडू डावात आहेत आणि 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता पुढे. शाहरुख 26 धावा धावपलकेवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शाहरुख 17 चेंडू मध्ये 56 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. हे प्लेयर इकडे थांबा थोडेसे, बॉन्डलाईन वरती उभे राहू नका, आतमध्ये पंचांनी सूचना दिलेली. 17 चेंडू 56 धावा. क्लीन बोल्ड खेळाडू. 16 चेंडू मध्ये 56 धावा विजयासाठी बनवायचे. जे मॅच बघण्यासाठी प्रेक्षक आले ते सुद्धा ब्लड डोनेट करू शकतात. ज्यांना कोणाला रक्तदान करायचंय त्यांनी आमच्या जो मुख्य व्यासपीठ आहे आपला अतिथी कक्षावरती या आणि ब्लड डोनेट करू शकता. आणि जे फक्त असं नाही की प्लेयरच रक्तदान करू शकतात, जे प्रेक्षक आहेत आमचे जे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपल्यालाही जर रक्तदान करायचं असेल तर तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. सो मॅच कॅल्क्युलेशन 16 चेंडू 56 धावा. आय डोंट नो व्हॉट इज द राईट वे टू गो टू दॅट डेस्टिनेशन बट स्टील रिमेंबर द बिग थ्रिल. मॅच महत्वाची आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन पुणेचं हे व्यासपीठ आहे आणि पहिलं पारितोषिक पहिली मानाची ट्रॉफी घेण्यासाठी 20 टीम्स आहेत. 20 मधून 1 नंबर वरती यायचं असेल तर 19 पेक्षा वेगळा विचार करा. यासाठी तुम्हाला वेगळा काहीतरी गेम प्लॅन. 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर आतमध्ये झालेली मात्र सेल झाला. 5 किलोमीटर पडलेल्या खेळाडूला विचारा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय, आणि तो 5 किलोमीटर पडलेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगतो की मी कुठेही थांबलो नाही. विकेट हॅट्रिक होती आतमध्ये. 3 चेंडू 3 खेळाडू लागोपाठ बाद केले. 3 चेंडू वरती एकही धाव दिली नाही मध्ये आणि ही विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू आहे काशी. 4 खेळाडू बाद 26 धावा 15 चेंडू मध्ये 56 ची आवश्यकता आहे. नगर रोड वॉरियर्स प्रवीण कडून काल एक विकेट हॅट्रिक होती, आज दुसरी विकेट हॅट्रिक आहे. वाईट बॉल. 27 धावा धावपलकेवरती. 15 चेंडू मध्ये 55 धावा अजून विजयासाठी बनवायचे. 15 चेंडू 55 धावांचा हा खेळ आतमध्ये शेष आहे. मोठा धावपलकेचा पाठलाग होता हा बॅटिंग टीम साठी.
स्क्वेअर लेग मध्ये खेळेल हा चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल थांबवला जाईल. एक धाव तिकडे येते. 28 धावा धावपलकेवरती. अठ्ठावीस धावा धावपलकेवरची 4 गडी बाद असताना हा चेंडू पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये. अजून एक विकेट या षटकामध्ये. काशीच्या 4 विकेट, त्यात शशीकडे बरेचसे झेल गेले. 12 चेंडू आणि बनवायचे अजून 54 धावा. 12 चेंडू 54 धावा. बारा चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. लेग स्टंपवरती ठेवलेला हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा नकार येणार आहे. 11-53 ची मॅच. 29 धावा अर्धा संघ आतापर्यंत बाद आहे. आणि 6वा खेळाडू बाद आहे. दहा चेंडू मध्ये 53 धावा बनवायच्यात विजयासाठी. मिड विकेट मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक समोर आहे. स्टॉप करण्यासाठीचा प्रयत्न होता, मात्र हा बॉल 4 धावा देऊन जाईल. 4 धावपलकेवरती ऍड करू. 9 बॉल अजून मॅच मध्ये आणि 9 चेंडू मध्ये 49 धावा या विजयासाठी बनवायचे. आमचे स्क्रीन ऑपरेटरचे आमचे सहकारी मित्र ओंकार वाडेकर. ओंकार वाडेकर आमच्या बरोबर इथे. ओंकार क्रिकेट खेळतो नाही खेळतो माहित नाही मला, मात्र कालपासून आपण पाहतो या ठिकाणी या स्क्रीनचं ऑपरेटिंग करत असताना, सगळी जबाबदारी घेत असताना ओंकार वाडेकर आणि त्यांचा सेटअप इथे काम करतोय. उत्तम काम त्यांचं, आणि ते इथे आपल्या बरोबर इथे आहे. त्यांची स्क्रीन इथे या मैदानावरती काम करते. उत्कृष्ट टेलिकास्ट या स्क्रीनच्या माध्यमातून दिसू शकतं. क्वालिटीच काम आणि सगळ्यात महत्वाची गुणवत्ता चांगली दिसले. आणि SD फुटेज. 34 धावा धावपलकेवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू आहेत, 4 रन इथे मेन पंच फिरोज सर सांगतील. दिनेश सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. 6 चेंडू मध्ये 44 धावा विजयासाठी बनवायचे. शेवटच्या षटकाला मैदानात सुरुवात. 44 धावा दूर टीम. व्हाईट बॉल पुढे. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? शाहरुख सर. बॉलर वाजिद. फुल टॉस चेंडू.
आणि तो चेंडू सरळ सीमारेषेच्या आतमध्ये आपण पाहतो ठिकाणी पुढे. पाच चेंडू मध्ये 42 धावा अजून बनवायचे. हा चेंडू घेतलाय पुढे येऊन आणि सरळ बॅट वरती षटकाराला 46 पूर्ण. 4 चेंडू 36 धावा. अजून 4 चेंडू मध्ये 36 धावा विजयासाठी बनवायचे. तीन चेंडू 36 धावांची गरज आहे. अ बॉल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे खेळाय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं मॅनेजमेंट आणि चांगला टीम गेम दाखवला फार्मा टायटन्सनं. अक्षय यांच्या नेतृत्वाखाली हा संघ टीम मेंटॉर शाहरुख कव्हरमध्ये खेळत हे फटका. क्षेत्ररक्षक मागे कोणताही नाही आणि कव्हर सीमारेषा बाहेर हा चेंडू. एक चेंडू या मॅच मधला फक्त शिल्लक असणार आहे आणि एका चेंडू मध्ये 31 धावा या विजयासाठी शिल्लक आहेत.